हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय व्लॉग. ॲक्च्युली कसं आहे ना, आजचा दिवस माझा होता असा, बिकॉज अक्षय नव्हता. अक्षय गेला गावी बिकॉज त्याचं काम होतं काहीतरी म्हणून, आणि मी आणि ऋग्वेदच होतो. सो सकाळी उठल्यापासून माझं चालू होतं, थोडं फ्रेश वगैरे झाली चांगली, आणि मग विचार होता की आज काय बनवायचं, बिकॉज मी काही प्लॅन नाही करत. मी सडनली जाते फ्रीजमध्ये आणि ओपन करून काय ना काहीतरी बनवायचा विचार. सो आज माझ्याकडे टाईम होता आणि हे आता मला डार्क स्पॉट्स आलेले आहेत फेसवरती. त्याच्यासाठी मी क्रीम ऑर्डर केली होती, जी की होमिओपॅथी आहे. सो तुम्हाला पाहिजे तर मी लिंकमध्ये शेअर करून ठेवेल, ज्याच्याने असं आहे की डार्क स्पॉट्स खूप जास्त प्रमाणात लाईट होऊन जातात, आणि जे मी 1 मंथसाठी यूज करणार आहे. सो मला त्याचा रिझल्ट्स बघितल्यानंतर मी विचार केलेला की मी ते अपलोड करेन, की त्याचा मला फरक दिसतो आहे की नाही करून. मग मी ते शेअर करते म्हणून. तर त्याच्यानंतर मग मी नाश्ता काही केला नव्हता, म्हणून मग मी फ्रूट्स खाल्ले थोडेसे. बसून वॉटरमेलन खाल्लं आणि विचार करत होते की आता काय करू, काय विचार करू, म्हणजे काय करायला पाहिजे. आणि बिकॉज आता थोडे दिवसामध्ये ऋग्वेदचा बड्डे आहे, तो आता फायनली 2 वर्षाचा होणार आहे. तर तेच माझं चालू होतं की नक्की मला काय करायचं आहे, तेव्हा मी काय करू. जास्त काही मोठा सेलिब्रेशन नाही करणार होतो, आम्ही करणार आहोत. सो चालू होता माझा विचार. आणि मग नंतर मी किचनमध्ये ऋग्वेदचं, त्याला पास्ता खायचा होता. त्याला खायचा नव्हता, इट मीन्स त्याला असं आहे की ते बघितलं तर मला पाहिजे. सो मग मी त्याच्यासाठी ते बनवून घेतलं, आणि त्याला बनवायला लागली होती तेव्हाच आला होता तो डिस्टर्ब करायला मला. मध्ये मध्ये त्याचं चालू होतं, मला लगेच दे. बट तरी मी जेवढं होऊ शकते तेवढं मी फास्ट प्रिपॅरेशनचा माझं चालूच असते. कारण तो असा आहे की मला आता पाहिजे, इट मीन्स मला आत्ताच पाहिजे. आणि मी त्याच्यावरती नजर ठेवणं मला खूप जास्त गरजेचं असतं, बिकॉज मी जरा तरी त्याच्यावरून नजर काढून जर काही दुसरं करत असेल, सो तो काही ना काहीतरी असं उलटं करून ठेवतो. सो तर हे बघा, हे त्याने मला काय केलं होतं, माझ्या गोळ्या होत्या, जे आता मला ऑलरेडी सर्दी झाली, ती आता कमी होत आहे. माझ्या आवाजामध्ये थोडंसं चेंजेस आहेत, बट तरी माझी औषधं चालू आहेत. तर त्याने काय केलं, ती औषधं ऑलरेडी खोलून, बरं झालं त्याने ती काढून फक्त ठेवली होती. त्यासाठी ते असं वाटत ते एक बुक्की देऊ त्याला. बट आता तो लहान आहे, तर त्याला समजावं लागतं, आता काय करू नाही शकत. त्याची मस्ती सुरू असते, बट ठीक आहे, इट्स ओके, त्याच्यात काही वेगळं नाही आहे. तर ते बघा, त्याच्या गोळ्या उचलून त्याचं असं की ते एक चॉकलेट आहे म्हणून ते तोंडात टाकायचं आहे, आणि डबल काम लावून टाकेल. म्हणून मग त्याच्यावरती कंटिन्यूजली नजर ठेवावं लागते, एक CID सारखी, जी की मी तेच करत असते. तर जेव्हा पण लोक बघतात की काय करत असते दिवसभर घरी असते, तर हीच गोष्टी मी करत असते. सो तुम्ही या माझ्या यूट्यूबमध्ये बघा की मी नक्की काय करत असते दिवसभर. तुम्हाला कळत असेलच की मी फुल टाईम, हा माझा जॉब आहे की जेवण, घर, फॅमिली, नंतर कपडे, भांडी, ऋग्वेद, ह्याच्यामध्येच चालू असतं. मीन्स कंटिन्यूजली तुम्ही मला तो ब्रेक घेऊनच नाही देत. मी जरा बसले की काही ना काहीतरी त्याचं चालू होतं, मला हे पाहिजे, असं कर, ते कर, हे कर. म्हणजे त्याला खूप जास्त, त्याला मी म्हणजे जबरदस्ती त्याला हे करत असते की नाही थांब, होईल, थांब जरा वेळ, वेट कर जरा. पण ते पेशन्स लेवल जसे की माझ्यामध्ये नव्हते, ते आता त्याच्यामध्ये सुद्धा नाही आहेत. त्याला बोलायला भरपूर लागतं, आणि त्याचं डिस्टर्बन्स मला खूप आवडतोच, असं काही नाही आहे त्याच्यामध्ये. बट तरी कधी माझे पेशन्स खूप जास्त लेवलला हललेले असतात, तर कधी हायपर होते. बट ठीक आहे, मी आपल्या स्वतःच्या गोष्टींवरती आता सध्या पेशन्स म्हणजे आणण्याचा प्रयत्न चालू आहे माझा. तसं आता मी असं बघितलं आहे की भरपूर मॉम्स लोकांना ह्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे, आणि होतही असेल. बिकॉज सांगू नाही शकत ना आपण, बिकॉज आपल्याला माहितीच नाही की ते कधी काय करतील असं. म्हणून पूर्ण टाईम त्यांच्यावरती लक्ष ठेवा. तुम्ही खूप जास्त त्यांच्यावरती म्हणजे प्रेशर करू नका, बट एन्जॉय करा त्यांच्यासोबतचा टाईम. हा आत्ताच आहे टाईम जो तुम्ही स्पेंड करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही जेव्हा ते मोठे होतात, ते स्वतःच्या गोष्टी तसंही करू शकतो जसं आपण स्वतः केलं आहे. तर त्यानंतर आपल्याला त्यांना आपली गरज नाही लागणार आहे. आणि ॲक्च्युली की आपण आता जेवढं त्यांना समजावून गोष्टी करू, एक टायमानंतर ते त्यांचं स्वतःचं सगळ्या गोष्टी करायला लागतील. आपण एवढं प्रिपेअर त्यांना स्वतःच करतो. म्हणून मी त्याला
कधीच गोष्टी हे करत नाही की नको करूस, हे नाही करायचं, असं नाही करायचं, असं काहीच नसतं. खूप त्याला चांगलेपणी गोष्टी समजावतो. इवन त्याचा डॅड खूप जास्त मॅच्युअर आहे, सो त्याला माहिती आहे ह्या गोष्टी. कधी कधी मी तरी एक होऊन जाते, बट तो खूप जास्त मॅच्युअर आहे म्हणून. मग त्याच्यासाठी मी पास्ता बनवला आणि माझ्यासाठी मग मी मूग डाळचे भजी बनवले होते. तर ते आम्ही दोघांनी बसून मस्त खतम केले. तर मला तुम्ही कमेंट्समध्ये सांगा की तुमच्यासोबत अशा काही गोष्टी घडतात का, की जर तुमच्या आजूबाजूलाही लहान मुलं असतात तर. बिकॉज फुल टाईम गोष्टी करणं म्हणजे इझी नाही आहे. आणि मग मस्त त्याला भरवलं. इवन मी सुद्धा खाऊन घेतलं. आणि आम्हाला आता दोघांना सवय झालेली की आम्ही जेवताना हमेशा जेठालाल बघतो, बिकॉज मला खूप आवडतं म्हणून. आणि त्याला पण आता सवय लागली आहे, तर मम्मा जेठालाल, म्हणजे त्याला माहिती पडलं आहे की आम्ही जेवायला बसलो की जेठालाल मम्मी कंपल्सरी बघणार. सो तोही तसंच करतो आणि आता खूप मॅच्युअरली तो बिहेव करायला लागलेला आहे. आणि अशा खूप नवीन नवीन गोष्टी जो तो मला करून दाखवतो. आणि आता तर ऑलमोस्ट तो 2 वर्षाचा झालाच आहे. समजा आता 7 तारखेला त्याचा बड्डे आहे, सो आता त्याचे पण प्रिपॅरेशन्स चालू होतील की काय काय करायचं आहे, काय गोष्टी करायचं आहे. मला लहान मुलांच्या ह्याचा खूप इंटरेस्ट असतो. म्हणजे आधी नव्हता, बट आता आहे. म्हणून मग तेव्हापासून आता आमचे प्रिपॅरेशन चालू झालेत की हळूहळू करायचं आणि ह्याच्यासोबत एन्जॉय करायला मला खूप मजा येते.